हाय माझी यूट्यूब फॅमिली, कशी आहे तुम्ही? बरे असणार, मी पण बरी आहे. आता नवरात्र संपल्या, तुमचे दांड्या वगैरे खेळणं झालं का? आणि दांड्या खेळायला खूप कोण कोण गेलेलं, खूप मजा आली असेल बघा. दांड्या खेळून तर फायदा पण होतो, असं काय नाही, पण मला येत नाही म्हणून मी काही दांड्या खेळत नाही. आणि मी बघायला नक्कीच जाते. फायदा एक नंबर, एक फायदा म्हटलं तर पूर्ण आपल्या शरीरातला घाम निघतो आणि जे एक्सरसाइज असते ती होते. आमच्यासारख्या जाड लोकांनी खेळलं पाहिजे, पण मला येतच नाही, तर त्याच्यामुळं मी दांड्या खेळायला जात नाही, बघायला जाते. आणि आता आपली दिवाळीची साफसफाई आणि दिवाळीची तयारी आणि करंजे लाडू हे सगळं बनवायची तुमची तयारी असणार. म्हणून आपण जरा घराचं काम, घराची साफसफाई करताना आपल्या घराची बाल्कनी म्हणून बाल्कनीतून असू द्या किंवा वरचे फॅन वगैरे पुसताना वल्या कपड्याने फॅन पुसू नका, बटणं वल्या कपड्याने पुसू नका. आणि बाल्कनी वगैरेमध्ये जाळी नसली तर तुम्ही ती जाळी चेक करा, कारण की कसं आहे, पावसाने जाळी कुंजलेली असते आणि तुम्ही जाळी वगैरे पुसायला जाणार तर तुमचे हात कट होणार, किंवा कुंजलेली असेल तर तुम्ही तुमचा तोलसुद्धा जाऊ शकतो. म्हणून जर साफसफाईची तयारी करणार, तुम्ही साफसफाई जर करणार, खूप बायकांना वेळ असतं बाल्कनीची जाळी साफ करायला, ग्रिल वगैरे साफ करायला. हे सगळं तुम्ही करा, पण सांभाळून करा. आपल्या जीवाचा पण जरा बघा, आपलं जीव जपा. दिवाळी येते म्हणून आपल्या घरादारातले मुलांची पण लक्ष करा. आपले जे हे चाकू वगैरे किंवा असे जुने भांडे वगैरे असतात, ते घासताना पण हात वगैरे तुम्ही व्यवस्थित सांभाळा. किंवा आपल्या घरामध्ये लहान लेकरं असले तर त्यांच्यापासून पण तुम्ही ते वस्तू लक्ष ठेवा. कधी पण साफसफाईच्या नादीमध्ये उपाशी राहू नका. उपाशी राहणार, चक्कर येणार, आजारी पडणार, दिवाळी तुमची बाजूला होणार आणि दिवाळी साजरी करायला भेटणार नाही. आणि होऊ शकेल तेवढं साफसफाई करताना आपल्या मुलांकडं पण लक्ष द्या. लहान लेकरं असतात, त्यांना काहीच कळत नाही. तुम्ही मोठे मोठे सामान, कपाट वगैरे सरकवताना ते जरा बघायचं की बाबा आपले मुलं कुठं आहे. आणि कपाट सरकवताना किंवा स्वतःचा आजूबाजूला मुलं वगैरे लहान लेकरं खेळत असतात, तर तुम्ही जरा सरकवताना तुमच्या पायाने ते चेपले जातील, किंवा एखादा भारी सामान असला तुमच्या हातात नसला आणि तो निसटला, हे सगळ्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. दिवाळीची साफसफाई करायची आपल्याला. काही चांगल्या गोष्टी ज्या येतील त्या आपल्या आनंदामध्ये करा.